नमस्कार. आज मी ते छोटे मासे घेतलेले आहेत, ते साफ करून घेते. अशा प्रकारे साफ करून धुवून घेतलेले आहेत. आता माशांसाठी लागणारं वाटप काढून घेते. खोबरं किसून घेते अगोदर. अशा प्रकारे सर्व खोबरं किसून झालेले आहे. ग्राइंडरमध्ये वाटप वाटून घेते. त्याला लागणारं साहित्य स्क्रीनवरती लिहिलेलं आहे. वाटप थोडंसं बारीक झाल्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालते आणि थोडं थोडं पाणी घालून वाटप बारीक वाटून घेते. वाटून झालेले आहे. आता मी काढून घेते. वाटप भांड्यात काढून घेतलेले आहे. त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालते आणि गॅसवरती गरम करायला ठेवते. वाटपाला उकळी आलेली आहे. त्यात कैरी मीठ लावून धुवून घेतलेली घालते. मिक्स करून घेते. कैरी शिजलेली आहे. तर साफ करून धुवून घेतलेले मासे घालते बारीक. चवीप्रमाणे मीठ घालते. मिक्स करून घेते आणि छान उकळी काढून घेते. कढीला उकळी आलेली आहे. मासे शिजलेले आहेत. बारीक माशांची कढी तयार आहे. इथे तव्यावरती तेल घेते. तेल गरम झाल्यावर थोडंसं मीठ घालते आणि बारीक मासे साफ करून धुवून घेतलेले तव्यावर तेलात घालते आणि परतून घेते. वरून हळद घालते आणि थोडंसं तेल घालते आणि मासे दोन्ही बाजूनी छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेते. त्यात अर्धा उभा चिरलेला कांदा आणि 2 हिरव्या मिरच्या घालते आणि परतून घेते. कांदा थोडासा नरम झाल्यावर त्यात कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालते. कुरकुरीत मासे तयार आहेत. आता मी काढून घेते. इथे पडवळ घेतलेले आहे बारीक चिरून. मीठ लावून बाजूला ठेवते. कढईत तेल घेतलेले. तेलात थोडंसं मीठ घालते आणि कोलंबी परतून घेते. 2-3 मिनटं परतून झाल्यावर कोलंबी काढून घेते. त्याच तेलात अजून थोडंसं तेल घालते आणि एक बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता घालते आणि कांदा नरम होईपर्यंत परतून घेते. कांदा नरम झाल्यावर एक छोटा चमचा आलं लसूण पेस्ट घालते. अर्धा टोमॅटो घालते बारीक कापून घेतलेला आणि परतून घेते. टोमॅटो नरम झाल्यावर बारीक चिरून ठेवलेलं पडवळ घालते. हळद, लाल मसाला, 2-3 कोकमं घालते आणि मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते. चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. इथे भाजी शिजलेली आहे. त्यात परतून ठेवलेली कोलंबी घालते. ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालते. मिक्स करून घेते आणि झाकण लावून 2-3 मिनटं वाफ काढून घेते. झाकण काढलेले आहे. कोथिंबीर घालते. पडवळ घालून कोलंबीची भाजी तयार आहे. इथे तळ्यासाठी कोलंबी घेतलेली आहे. लाल मिरची पावडर, हळद, चवीप्रमाणे मीठ आणि कोकम आगळ लावून मिक्स करून घेते आणि कोलंबी 10-15 मिनटासाठी बाजूला ठेवते. थोड्या वेळाने इथे रवा घेतलेला आहे. मसाला लावून ठेवलेली कोलंबी रव्यात घोळून घेते. तव्यावर तेल घेतलेले गरम करायला. त्यात कोलंबी शॅलो फ्राय करून घेते. दोन्ही बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत शॅलो फ्राय करून घेते. कोलंबी तयार आहे. इथे तिसऱ्या साफ करून घेतलेले आहेत. इथे तवली ठेवलेली गरम करायला. त्यात एक मोठा बारीक चिरलेला कांदा परतून घेते. कांदा परतून झाल्यावर एक छोटा चमचा आलं लसूण पेस्ट घालते. आलं लसूण पेस्ट परतून झाल्यावर साफ करून धुवून ठेवलेलं तिसऱ्या घालते आणि कांद्यावर परतून घेते 2 मिनटं. त्यानंतर हळद आणि कोकमं घालते.
काळी मिरी पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालते. 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या घालते आणि सर्व मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते आणि झाकण लावून तिसऱ्या शिजायला ठेवते. थोड्या वेळाने झाकण उघडून ओलं खोबरं घालून मिक्स करून घेते आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालते. तिसऱ्यांचं सुकं तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.